आम्ही परत वर आलोत राधानगरी मार्गे जाणार। मग अशी आम्ही येताना दाजीपूर मार्गे आलो, आमचं कोंड्यात काम होतं ते केलं। आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेले आहोत। इथे बरेच होमस्टे आहेत जिथे तुम्ही हे करू शकता। इथे राधानगरीला निघणार, इथे बरेच होमस्टे आहेत। हाही एक सिनिक रोड आहे, पूर्ण जंगलातला रोड आहे। इथे तुम्हाला दाजीपूरचा कोंडा घाट तुम्ही सोडलात की जेवणाचं डायरेक्ट राधानगरी शिवाय एखाद दुसरं हॉटेल चालू असलं तर तुम्हाला इथे जेवणा नाश्त्याचा आस्वाद मिळेल, नाहीतर तुम्हाला संपूर्ण राधानगरीतच काय ते जेवायला खायला। इकडे सुद्धा पूर्ण बॅकवॉटरचं पाणी असतं। समोर कसा डोंगर दिसतोय तुम्हाला छान, हा संपूर्ण राधानगरी अभयारण्याचा भाग आहे। हे बघा इकडे हे असे 7 टन आहेत, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी हे मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला। ते त्याचा त्रास होईल, पण या रस्त्याचा हा अनुभव आहे की गाडी जर नीट चालवली नाही तर या रस्त्याला खूप त्रास होतो। इथे कुठेही तुम्हाला मेस्त्री मिळत नाही, जवळपास काहीही नाहीये इथे, म्हणून हे मी सारखं सांगतोय। जवळजवळ फोंडा टू राधानगरी हा 50-1 किलोमीटरचा रस्ता आहे। तुम्हाला पुढे एक सिनिक व्ह्यू दाखवतो, हे राधानगरीचं धरण दिसतं रस्त्यावरून। तो एक सिनिक व्ह्यू, एक छानसा व्ह्यू तुम्हाला देतो। खाली तुम्हाला जर दिसत असेल इथे तर हे राधानगरी दिसतंय खाली गाव, ते बघा फेजीवडे राधानगरी असं हे गाव आहे। तुम्हाला मी म्हटलेलं एक सिनिक व्ह्यू अजून दाखवतो, हे आहे गणपतीचं मंदिर। हे बघा, हे जे दिसतीये, हे जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं एक सिनिक व्ह्यू दाखवतो, हे आहे राधानगरी धरण। चला पुढून थोडं दिसलं तर परत दाखवू। हे बघा, हे संपूर्ण राधानगरी धरण, सिनिक व्ह्यू दिसतो रोडवरच। हे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे आणि ह्याचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्याचे दरवाजे पाणी वाढल्यानंतर आपोआप उघडतात। हे असं पूर्ण धरण आहे। हा बघा, हा सगळा रोड धरणाकडे जातो। हे समोर दिसतंय बघा, धरणाची भिंत दिसते छोटीशी, जर क्लोज करून दाखवतो। हे बघा, धरणाची भिंत दिसते। हा रोड धरणाकडे जातो आणि इथून पुढे आता आम्ही राधानगरीकडे निघणार। चला राधानगरीकडे निघूया। आता हे पुढे पहिलं गाव येतं ते फेजीवडे, त्याच्यानंतर मग राधानगरी। हे बघा इथे हे राधानगरी सेंच्युरी आहे। हे बघा एक असं मस्त कलरफुल काम केलेलं आहे। चला पुढे दाखवूया। एक उमेश भोजनालय आहे, इथे तुम्हाला दुधाची आमटी वगैरे मिळते। दूध आमटी जी काय म्हणतात राधानगरीची स्पेशालिटी।
ती तुम्हाला इथे मिळते. अशी बाजारपेठ आहे. छोटी मोठी हॉटेल आहेत, पण जेवणाची तेवढी इथे मात्र सोय फार कमी आहे. नॉनव्हेज जेवण भरपूर मिळतं, व्हेज जेवणाचे जरा वांदेच आहेत. आणि इथेच पुढे डाव्या साईडला हा बघा, इथे राधानगरी बस स्टँड आहे. हे बघा खाली कसं छान मस्त शेती गाव मस्त दिसतं. आता हा आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालेलो. राधानगरी पूर्ण पास केलेला आहे. आता आम्ही पुढे जेवायला थांबणार. आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेले आहोत. तुम्हाला भरपूर व्ह्यू मी दिलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.